सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सांगतो तुला. आपल्याला जायचंय COEP ला आणि VJTI ला, त्याच्या टॉप ब्रांचेस पाहिजे. 400-500 टोटल जागा असतील टॉप ब्रांचेस मध्ये COEP आणि VJTI मिळून. आता 400-500 जणांना फक्त ऍडमिशन मिळणार आहे आणि लाखो लोक CET देतात बरं का. म्हणजे आपल्याला ते पाहिजे जे बहुतांश लोकांना मिळणार नाहीये, पण आपण करणार ते जे बहुतांश लोक करतील. सगळे फिजिक्स सोडतात किंवा फिजिक्स वीक ठेवतात, तू पण तेच करणार, मग तुला तोच रिझल्ट मिळणार जो बाकीच्यांना मिळतो. प्रायव्हेट मध्ये जाऊन अभ्यास कर किंवा मग कुठलं तरी दुसरं गव्हर्नमेंट कर. तुला जर आता एम करायचा असेल, जर तू ड्रॉपर असशील किंवा 12वीचा विद्यार्थी असशील जो आता बोर्ड देणार आहे, तर एकच एम डोक्यात ठेवला पाहिजे, COEP आणि VJTI किंवा सरदार पटेलच्या टॉप ब्रांचेस, दुसरा कुठलाही एम नाही. आणि त्यासाठी आपल्याला फिजिक्स स्ट्रॉंग असणं अत्यंत महत्वाचं आहे. गणिताच्या भरोशावर फक्त राहू नको, केमिस्ट्रीच्या भरोशावर राहू नको. म्हणत नाही मी की फिजिक्सच्या भरोशावर पण राहतो, पण आपला जो माइंडसेट आहे ना, डिफिटिंग माइंडसेट, की आपल्याला माहितीच नाहीये की फिजिक्सच्या आतमध्ये नक्की काय आहे, किती फॉर्म्युले आहेत, किती चॅप्टर आहे, काय वेटेज आहे, कसे प्रश्न विचारले जातात, ते समजायच्या आधीच आपण कुठून तरी येतो आणि ऐकतो की अरे हा फिजिक्स अवघड असतो बरं का, हे अवघड असतं ते अवघड असतं. बिलकुल नाही, फिजिक्स हा सोपा विषय. आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की फिजिक्सला कसे प्रश्न रिपीट होतात. त्याचबरोबर आपण बघू की PYQच्या वेटेज प्रमाणे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. 50 पैकी 50 सगळ्यांनी स्कोर करावा असं मी म्हणत नाही, पण आपण जर स्मार्टली अप्रोच केला ना तर 35-40 प्लस मार्क आपण फिजिक्स मध्ये आणू शकतो 50 पैकी आरामात. मॅथ्स तर तुम्ही कराच, केमिस्ट्री जसं करताय तसं करा, मात्र आता वेळ आली आहे फिजिक्सची, तर आता रडायचं नाही तर लढायचं. कसं करायचं सर सांगतो. सगळ्यात पहिले माझ्याकडे हा आराखडा आहे मागच्या 5 वर्षाचं. मी टोटल मागच्या एक साधारण 5-10 वर्षाचं CETच्या पेपरचं अनालिसिस केले. मागच्या 5 वर्षासाठी हे वेटेज आहे ॲव्हरेज प्रश्नांचं, जे दरवर्षी CETला येतात फिजिक्समध्ये, चॅप्टर वाईज आहे. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स इथून तर इथपर्यंत मॅग्नेटिक मटेरियल पर्यंत आपली 12वी आहे, त्याच्यानंतर ही 11वी आहे. ठीक आहे. आता विषय असा आहे की सर आपण प्लॅन कसं करायचं. महत्वाचे चॅप्टर बघा जिथे 3 प्रश्न येतात. 3 प्रश्न म्हणजे तुझे 3 मार्क बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक्सला 3 येत आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे 12वीचं आहे. 11वीच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सला 1 प्रश्न आहे, म्हणजे टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक्स या सेक्शनला माझ्याकडे 4 प्रश्न आहेत. ठीक आहे. तसंच जर मी बघायला गेलं तर AC सर्किट जो 12वीचा चॅप्टर आहे त्याला आपल्याकडे 3 प्रश्न आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडला 3 आहे. KTGला इथे 3 आहे. आता हा KTG जो आहे, KTGला तुम्ही सेपरेट पकडू नका, कारण हा KTGचे 3 प्रश्न, त्याच्यानंतर थर्मोडायनामिक्स 1 आणि थर्मल प्रॉपर्टीज 1, म्हणजे झाले माझ्याकडे 5 प्रश्न. कारण हे हीट सेक्शन मध्ये येतं बरोबर आहे की नाही. आपण थर्मोमेट्री पासून सुरू करतो, टेम्परेचर मेजरमेंट पर्यंत है ना, तिथून सुरू करतो आणि मग रेडिएशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे जात जात एंड होतात तिथे बरोबर. त्याच्यानंतर सर वेव्ह ऑप्टिक्स बघ. वेव्ह ऑप्टिक्सला 3 प्रश्न आहे. वेव्ह ऑप्टिक्स पण फॉर्म्युला बेस्ड आहे बेटा. इंटरफरन्सचे फॉर्म्युले आहेत, ते डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले आहेत, यंग्स एक्सपेरिमेंट आहे, होऊन जातात सगळ्या गोष्टी मी सांगेल. त्याच पद्धतीने सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि ऑसिलेशन्स हे सारखेच चॅप्टर आहे, कारण इथे वेव्हचे इक्वेशन SHM ज्याला कळाला ना, ज्याचा SHM किंवा ऑसिलेशन स्ट्रॉंग असतो ना, त्याला वेव्ह पण कळून जातं आणि वेव्ह ऑप्टिक्स पण कळून जातं. तर टोटल इथे 9 प्रश्न आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला 3 आणि मॅग्नेटिझमला 3, म्हणजे टोटल आपल्याकडे मॅग्नेटिझमचा सेक्शन मी याला म्हणतो, कारण ज्याला मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आलं ना त्याला EMI सुद्धा येतं. तर अभ्यास करताना मी जसं सांगतोय ना तसं ब्लॉक प्रमाणे अभ्यास करायचा, चॅप्टर सोबत घेऊन चालायचे. 11वी का 12वी त्यांनी काही फरक पडत नाही. ठीक आहे ना. रोटेशनल डायनॅमिक्स हा चांगला चॅप्टर आहे, हा थोडा इंडिपेंडंट आहे, पण रोटेशनची तयारी करताना 3 प्रश्न इथे रोटेशनचे. त्याच्यानंतर माझ्याकडे मोशन इन अ प्लेन आणि लॉज ऑफ मोशन, म्हणजे 3 आणि 2 5. हे मेकॅनिक्स मी म्हणतो, मेकॅनिक्स. ठीक आहे ना. मेकॅनिक्स टोटल 5 प्रश्न आहे आपल्याकडे. करंट इलेक्ट्रिसिटीचे 2 प्रश्न आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अभ्यास केल्यानंतर करंट तू आरामात करू शकतो. करंटमध्ये तेच आपलं नेटवर्कची थेअरी आहे, व्हीटस्टोन ब्रिज आहे, पोटेन्शिओमीटर आहे है ना, गॅल्व्हॅनोमीटर आहे, या सगळ्या गोष्टी किंवा एममीटर आहे, या सगळ्या गोष्टी ते विचारतात, वारंवार विचारतात, प्रश्न रिपीट होतात. ठीक. त्याच पद्धतीने इकडे मॉडर्न फिजिक्स येतो. मॉडर्न फिजिक्सला बघ किती वेटेज आहे. मॉडर्न फिजिक्सला 2, 2, 2 आणि इकडे एक सेमीकंडक्टर असेल बघा. टोटल 7 प्रश्नांचं वेटेज आहे. 7. तू सुरू कर, कुठून सुरू कर माहितीये का, आपलं 12वीचं बोर्डाचं पुस्तक घ्यायचं आणि वाचायला सुरू करायचं.
की ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, जिथे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस काय आहे, आइन्स्टाईनची फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन काय आहे. आपल्या चॅनलवर मी छोटे छोटे व्हिडिओ बनवले, त्याचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता है ना, किंवा आपण वेगळं काहीतरी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम आणू लवकरच. ठीक. त्याच पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि न्यूक्लियाय याच्यावर 2 प्रश्न आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस 2, लॉजिक गेटवर पण एक प्रश्न येतो, पीएन जंक्शन डायोडवर येतो. असे सब टॉपिक करून केलं ना बेटा, प्लॅनिंग एकदम व्यवस्थित होतं. जेव्हा मी एखाद्या गोष्टीला अवघड म्हणतो तेव्हा मला डिफाईन करावं लागेल ना की अवघड काय, कुठला चॅप्टर अवघड आहे, त्या चॅप्टरचा कुठला सब टॉपिक अवघड आहे, त्याचा प्रश्न मला का सुटत नाही हे मला माहिती असायला पाहिजे ना. नुसता मी आजारी आहे म्हणून डॉक्टरकडे गेलो आणि मला माहितीच नाही माझा आजार काय, तर तो मानसिक आजार आहे, मग शारीरिक आजार नाहीये. कळते का तुला मी काय म्हणतोय. त्याच पद्धतीने इकडे रे ऑप्टिक्स आहे, तर वेव्ह ऑप्टिक्स आणि रे ऑप्टिक्स तुम्ही सोबत करू शकता. बघा सीईटीला जनरली काय असतं ना, नीट सारख्या किंवा जेईच्या एक्झामला रे ऑप्टिक्सला जास्त वेटेज आहे, पण सीईटी प्रमाणे वेव्ह ऑप्टिक्सला जास्त वेटेज आहे. कारण वेव्ह ऑप्टिक्स आहे तो 12वी मध्ये आणि हा वाला जो ऑप्टिक्स आहे तो 11वी मध्ये. ठीक आहे, तर तू त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. मग हा साऊंड आहे, साऊंड 11वीचा आहे, तू तो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बरोबर अभ्यास करू शकतो. त्याच पद्धतीने मॅग्नेटिक मटेरियल्स इथे थेरी आहे, परमिएबिलिटी काय असतं, ठीक आहे, त्याच्यानंतर ससेप्टिबिलिटी काय आहे, हिस्टेरिसिसचा लूप कसा आहे, ह्या सगळ्या बोर्डाच्या पुस्तकात दिले. थेरीवालं तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित है ना, त्याच्या खालचे MCQ वगैरे सोडवा. PYQचं काय करायचं मी सांगतो तुम्हाला लवकरच. त्याच्यानंतर जर बघायला गेलं आपण तर वेक्टर आणि एरर अनालिसिसवर एक प्रश्न विचारलाय. किती झाले, 2 प्रश्न झाले इथून. आता मागच्या वर्षीच हा टॉपिक इंट्रोड्यूस केलाय म्हणून एक प्रश्न विचारलाय त्यांनी. मला वाटतं यावर्षी पण प्रश्न येणार, कारण नवीन टॉपिक आहे ना, तर नवीन टॉपिक असल्यावर एक्झामिनर टाकतात त्याच्यावर प्रश्न. तर असे आपल्याकडे 50 प्रश्नांचं डिव्हिजन आहे, जिथे माझ्याकडे 40 प्रश्न 12वीचे आणि 10 प्रश्न 11वीचे. ग्रॅव्हिटेशन एक वेगळा युनिट आहे, तू त्याला त्याप्रमाणे आपण अप्रोच करू शकतो. आता विषय असा आहे की सर एवढे चॅप्टर आहेत, पण मग आम्ही कुठले चॅप्टर करावे आणि कुठले नाही करावे. जर तुम्ही मला विचाराल ना, तर तुम्ही ब्लॉक वाईज जा, चॅप्टर पेक्षा ब्लॉक वाईज जा. कारण एक चॅप्टरचा स्टडी कराल ना, तर फक्त एक चॅप्टर नसतो, एका चॅप्टरला दुसरा चॅप्टर कनेक्टेड असतो. जसं बघ मी काय सांगतो नीट लक्ष द्या, हवं तर लिहून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, मला जे सोपं वाटतं है ना, जे तुम्हाला पण सोपं वाटतं ते काय, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, रेडिएशन हे 3, एक 4 आणि टोटल इकडे अजून एक होता 5. 5 प्रश्न हीट सेक्शनचे आहे है ना, 5 मार्क आपल्याला तसे मिळतील. आणि हीट सेक्शन मध्ये फॉर्म्युला आहे, बाकी काही नाही. असं नाही की खूप मोठं लॉजिक लावायची तुला गरज आहे. त्यानंतर बघ एसी सर्किट, बरं हा एक ब्लॉक झाला. त्यानंतर दुसरा ब्लॉक कुठला आहे, हा सेमीकंडक्टर वाला ब्लॉक आहे, म्हणजे मॉडर्न फिजिक्स वाला ब्लॉक आहे. तुम्ही इथून सुरू कराल. टोटल 7 प्रश्न आहे. आता जे विद्यार्थी 12वीला आहेत तर तुम्ही बेटा तसंही बोर्डाची परीक्षा देणार आहात, 12वीचे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहे, तर तुम्ही जसं थेरी वाचताय तर थेरी सोबत न्यूमरिकल करायचे. प्रिव्हियस इयरचं पुस्तक असतं बघा, मी तुम्हाला दाखवतो प्रिव्हियस इयरचं पुस्तक. थांबा जरा. आपल्याकडे हे टार्गेट पब्लिकेशनचं पुस्तक आहे ना, टार्गेट पब्लिकेशनने मला पैसे नाही दिलेले, पण हे जनरली सगळे वापरतात सीईटीचे. तर त्या पद्धतीने तुम्ही कुठलं पण मार्केटमध्ये चांगलं पुस्तक बघा, टार्गेट असेल, मार्वल असेल किंवा अजून कोणी पब्लिश केलं असेल तर, आणि त्याच्यात PYQ असले पाहिजे. माझे प्रश्न की तुझे प्रश्न की ह्या सरांचे की ह्या मॅडमचे प्रश्न मॅटर करत नाही. सीईटीने जे खरोखर प्रश्न विचारले ना त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर यामध्ये बघा हे एवढं जाड पुस्तक, याच्यात सोल्युशन पण दिलेले आहेत है ना, सोल्युशन पण आहेत आणि भरपूर सारे प्रश्न सुद्धा आहेत. हे फिजिक्सचं 27 वर्षाचं पुस्तक आहे. आता तुला 27 वर्षाचं रेफर करायची गरज नाही, ते माझ्यासाठी आहे, कारण मला PYQ सिरीज आपण जसं लॉन्च केली आहे आणि त्यानुसार आपण हळूहळू पुढे जाऊ त्याच्यात. तर मी PYQ कव्हर करून घेणारच आहे, पण तुला तुझ्याकडून एफर्ट्स द्यायचे. आलं लक्षात. तर जे आपण 12वीला विद्यार्थी आहेत त्यांनी 12वीचे टॉपिक करता करता सोबतच PYQ सॉल्व्ह करत चला है ना. ड्रॉपरसाठी काय करायचं मी तुम्हाला ते पण सांगतो. तसंच आपण जर बघायला गेलो, हे झालं, हा मॉडर्न फिजिक्सचा एक ब्लॉक झाला, एक हिटचा ब्लॉक झाला. टोटल 7 प्रश्न इथे, 7 आणि 5 12 झाले. त्याच पद्धतीने जर बघायला गेलो तर सेपरेट वाले जे चॅप्टर आहेत, सेपरेट वाले AC चॅप्टर एकदम सेपरेट आहे. एसीला काही नाही आहे, सर्किट आहे, रेझोनन्स काय असतं, LRC सर्किट काय असतं है ना, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तर ते करा. इथे 3 प्रश्न झाले. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, फ्लुइड पण असा वेगळा चॅप्टर आहे, त्याला काही मागच्या पुढच्या चॅप्टरचं जास्त कनेक्शन नाही, पण तिथून पण 3 प्रश्न येतात. सरफेस टेन्शन पण याच्यात ऍड करून घ्याल तुम्ही, हा पण होऊन जाईल है ना. तुम्ही PYQ बघाल तर PYQ नुसार आपण करू ते. त्याच्यानंतर बघायला गेलं तर हे मॅग्नेटिक सेक्शन आहे, तर 3 आणि 3 6 आहे ना. रोटेशन त्यातल्या त्यात बघा, आता रोटेशन जर मोठा चॅप्टर आहे ना, तर रोटेशन मध्ये कमीत कमी तू मोमेंट ऑफ इनर्शिया करू शकतो, थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस, परपेंडिक्युलर ऍक्सिस, त्याच्यात 1-2 प्रश्न करू शकता तुम्ही.
है ना. करंट इलेक्ट्रिसिटी सोपा चॅप्टर आहे, तो करू शकतो. वेक्टर आणि एरर अनालिसिस करून घ्याल, है ना. तुमच्याकडे जे बेसिक बुक्स असतील, ज्या कोचिंगमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल किंवा ऑनलाईन करत असाल, जे करत असाल त्याचं थोडंफार रेफरन्स घ्यायचं आणि पीवायक्यू करायचे. ठीक आहे. नीटचे सुद्धा पीवायक्यू करू शकता तुम्ही. नीटचे पीवायक्यू पण चांगले असतात, पण ते त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं एकदा 5 वर्षाचे सीईटीचे पीवायक्यू झालेत, स्पेशली ड्रॉपरचे, बरं का. मग तुम्ही नीटच्या लेवलपर्यंत जाऊ शकता तुम्ही, सो दॅट, कारण आता थोडे थोडे सीईटी सुद्धा त्यांची लेवल वरती करणार आहे. 2025ला पण काही प्रश्न चांगले होते फिजिक्समध्ये, मान्य करतो मी, काही प्रश्न चांगले होते, पण असं नाही की जेवढं आपण काय म्हणतात त्याला वारं बनवतो, की जेव्हा एकदम हवा बनवतो की फिजिक्स अवघड आहे वगैरे, एवढं पण काही नाही. ठीक आहे. तर हे झालं. तसं लॉज ऑफ मोशन झालं, मोशन इन अ प्लेन आहे. आता हे चॅप्टर कसं आहे ना, याच्यात एक एक प्रश्न येतो. मोशन इन प्लेन खूप मोठा आहे, त्याच्यात कायनेमॅटिक्स आहे, मोशन इन 1D आहे, 2D आहे, त्याला वेळ लागेल तुला करायला. तर त्यापेक्षा तू एरर अनालिसिस कर, वेक्टर्स कर, आलं का लक्षात, किंवा 12वीच्या टॉपिककडे जास्त फोकस कर. तर जे विद्यार्थी 12वी ते सध्या, त्यांनी तर 80% जो सिलेबस आहे आपला 12वीचा, तो बोर्डाच्या आधी तुम्ही काय करा ना, काही करून कमीत कमी 5 वर्षाचे, बरं 5 वर्षाचे नाही जमले तर 2 वर्षाचे, 2024 आणि 25चे सगळे पीवायक्यू सॉल्व्ह करा. आलं का लक्षात. मग जेव्हा तुम्ही बोर्डवरून येता ना, तर बोर्डवरून आल्यानंतर मग 11वीचे काही टॉपिक सिलेक्टिव्हली करू शकता. पण मी परत एकदा सांगतो, फक्त सीईटी जर दोनदा होते याचा अर्थ असं कोणीच घेऊ नका, कोणीच घेऊ नका की तुम्ही मेच्या अटेम्प्टला काहीतरी फोडून घ्याल म्हणून. बिलकुल करणार नाही. मला माहिती आहे ज्या लेकराला करायचंय ना तो एप्रिललाच करतो, नाही तर करतच नाही. हे कसं आहे माहिती आहे का, शुक्रवारी परीक्षा होणार आहे, सपोज तुला सांगितलं शुक्रवारी परीक्षा नाहीये, 2 दिवस सुट्टी देतो आणि सोमवारी परीक्षा घेतो, तर तुला वाटतं का तू शनिवार रविवार अभ्यास करशील? बिलकुल नाही. इनफॅक्ट शनिवार रविवारी आपण टाइमपास करतो, इकडच्या तिकडच्या गोष्टी करतो, त्याच्यानंतर डोक्यात टेन्शन येतं आणि शुक्रवारपेक्षा पण खराब मार्क पडतात. ही ह्युमन मेंटॅलिटी आहे, आपली मानसिकता येते. आलं लक्षात. तर एप्रिल प्रमाणेच प्लॅन करा. मी तुम्हाला हात जोडतो, मेच्या भरोशावर बसू नका, नाहीतर शेवटी तुम्हाला रडायची वेळ येईल. प्रायव्हेट कॉलेजला प्रचंड फी आहे, त्यांच्या प्लेसमेंट बघून घ्या, सगळ्या गोष्टी भरपूर साऱ्या असतात, पण आपल्याला सीओईपी व्हीजेटीआय सरदार पटेल हे कॉलेज मिळतील, काळजी करू नका. तर हे झालं फिजिक्सचं ओव्हरऑल सिलेबसचं प्लॅनिंग. तुम्ही याचं हवं तर शांतपणे पॉज करा आणि हे लिहून घ्या काय काय आहे, त्यानुसार प्लॅन करा. आता मी विद्यार्थ्याला सारखं सांगत असतो की बेटा तू पीवायक्यू कर, पीवायक्यू कर, पीवायक्यू कर. नीटच्या लेकरांनी तर केलेच पाहिजे पीवायक्यू, पण सीईटीला त्यापेक्षा महत्वाचं आहे. कारण नीटला तरी प्रश्नांचा थीम रिपीट होतो. थीम म्हणजे काय, की तशा टाईपचा प्रश्न रिपीट होतो. सीईटीला तर डायरेक्ट प्रश्न रिपीट होतात. तुला विश्वास नाही बसत का? तुला दाखवतो बघ. 2023, 24 आणि 25ला सेम प्रश्न आहे, अगदी ऑप्शन सुद्धा बदलायचे कष्ट घेतले नाही सीईटी सेलने. काय प्रश्न आहे की आयडियल गॅस इन अ कंटेनर ऑफ व्हॉल्यूम 500 cc ॲट अ प्रेशर, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी दिली आहे आणि नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, डायरेक्ट केटीजीचा प्रश्न आहे. तसंच तुम्ही बघायला गेले तर हा कॅपॅसिटरचा प्रश्न आहे. बघा मी वेगवेगळ्या चॅप्टरमधून घेतलेत प्रश्न, म्हणजे तुम्हाला वाटावं की तुम्हाला दिसावं की खरंच प्रश्न रिपीट होतात. बघा हा 3 वर्ष प्रश्न विचारलाय त्यांनी, 3 वर्ष है ना, की कॅपॅसिटरचा जो फॉर्म्युला असतो ε0A/d, त्याच्यावर प्रश्न आहे हा. त्याच पद्धतीने स्प्रिंगवर है ना, ऑसिलेशन्स मधून हा प्रश्न विचारलाय. पॅरल कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन काढता येतं तुम्हाला, के इफेक्टिव्ह, त्यावर प्रश्न आहे. बघा 2024 आणि 2025, 2023 आणि 2025, बरोबर आहे. 2023 आणि 25चा मॅग्नेटिझमचा प्रश्न आहे की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट मध्ये तुम्हाला पी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड विचारली. हा एक सेमी सर्क्युलर लूप आहे आणि ही वायर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काढता येतं. आपण प्रॅक्टिस करून घेऊ. मी नीटसाठी पण व्हिडिओ, आता नीटसाठी भरपूर थोडा डेप्थ मध्ये बनवलाय, सीईटी साठी आपण काहीतरी करू, ठीक आहे ना. तर मी तुम्हाला काय म्हणतोय, जे लोक म्हणतात की फक्त 2 वर्षाचे सॉल्व्ह करा, एक गडबड आहे ना. प्रॉब्लेम काय माहिती का, चला इथं 24-25 आहे, 24-25 आहे, 24-25 आहे, पण इथे 23 आहे ना, 23. अजून मी तुम्हाला दाखवून देईल 2022-2025 असं पण पेअर बनलेलं आहे. म्हणजे 22ला विचारलेला प्रश्न आणि 25ला विचारलेला प्रश्न सेम आहे. असे बरेच प्रश्न आहेत ज्याचा थीम रिपीट झालाय. थीम, बरं का. म्हणजे जर तू ते केलं ना, फक्त व्हॅल्यू चेंज करून त्यांनी प्रश्न टाकलाय. मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला 50 पैकी काही नाही तर सीईटीला 30 ते 35 प्रश्न मोर ऑर लेस तसेच येतात. 15 प्रश्न पण एकदम बाहेरचे येत नाही, ते पण मॅनेजेबल आहे. मग तुम्हाला सांग, 50 पैकी 35 प्रश्न जर आपल्या हातात आहे तर आपण फिजिक्सला कशासाठी रडावं? सांग कशासाठी रडावं? अरे गाढवा, तुला डायरेक्ट प्रश्न येतोय ना, ऑप्शन पण चेंज करत नाही यार. म्हणजे जर डायरेक्ट प्रश्न येत असेल, ज्यांनी 2-3दा पीवायक्यू सॉल्व्ह केले, डायरेक्ट प्रश्न बघता बघता डायरेक्ट आन्सर टिक करू शकतो मी, माझा वेळ वाचतो, माझा कॉन्फिडन्स वाढतो, अजून काय पाहिजे आयुष्यात? एकदा तुला सीओईपी, व्हीजेटीआय, सरदार पटेलच्या चांगल्या ब्रांचेस भेटला, अरे तुझे आयुष्य सेट येणार आहे. चांगली प्लेसमेंट होईल, चांगले क्लब्स असतात तिथे, बऱ्याच गोष्टी असतात.
करायचं नाही का फक्त फिजिक्सच्या नावाने रडत बसायचं आणि कोणाला कारण देणार आहे तू फिजिक्सचं? कोणाला कारण देणार आहे? एकदा जर तुझा एप्रिल मेचा अटेम्प्ट झाला, सगळे येतात, 100 लोक येतील चर्चा करायला, 100 बावट पोरं येतील. अरे पेपर खूप अवघड होता, आपल्या वेळेस सगळ्यात अवघड आला, हे झालं आणि ते झाला. मग तू 100 लोकांसारखं तुला व्हायचंय का त्या एका विद्यार्थ्यासारखं व्हायचंय जो सीओईपी, व्हीजीटी आणि सरदार पटेल मध्ये ऍडमिशन घेतोय? हे तुमचं तुम्ही ठरवा काय करायचंय. ड्रॉपर विद्यार्थ्यांना तर मी सांगतो की बिलकुल तुम्ही वेळ वाया न घालवता पीवायक्यू आणि पीवायक्यू वरच फोकस केला पाहिजे. पीवायक्यू आणि बोर्डचं पुस्तक थेरीसाठी दुसरं तिसरं काही नाही. टार्गेट किंवा अजून मार्वलचे बाकी एमसीक्यू एक्स्ट्रा करायचे असतील तर करू शकतात, पण पीवायक्यूच्या भरोशावर तर बिलकुल नाही. मॅथ्सला वेळ देत चला, केमिस्ट्रीला देत चला आणि फिजिक्सला नेग्लेक्ट करू नका. एकदम चांगलं होईल. मग आता तुम्हाला मी काही कॉमन गोष्टी सांगतो की काय करायला पाहिजे मला असं वाटतं. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की पीवायक्यू जे आहे, पीवायक्यूचा अनालिसिस तुम्ही हमखास करावा. पीवायक्यूचा वापर कसा करायचा? सगळ्यात पहिले तर 5 इयर्स हे मला वाटतं मी तुम्हाला ते सिद्ध पण करून दाखवलं. 5 वर्ष का? 2 वर्ष शॉर्टकट आहे. तुला परत जर नाही करायचंय ना सिरियसली तर नको करू, तू 2 वर्ष करत बस. ठीक आहे. आता 12वीच्या विद्यार्थ्यांना जर एकदमच मॅनेज होत नसेल, तुम्ही 2 वर्ष करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नंतर मी 1 शॉट वगैरे घेईलच सीईटीच्या आधी या चॅनलवर, तेव्हा आपण भरपूर पीवायक्यू कव्हर करणार आहोत. ठीक आहे ना. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अजून बघायचंय की मायक्रो टॉपिक्स बघायचे. मायक्रो टॉपिक्स ज्याच्यावर सीईटी वारंवार प्रश्न विचारतं. जसं मला माहिती आहे की रोटेशनल मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियावर भरपूर सारे प्रश्न विचारतात की थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस, थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. मॅग्नेटिझम मध्ये पण वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा सर्क्युलर लूप मध्ये आहे किंवा सेक्टर मध्ये आहे त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारतात. मग हे मायक्रो टॉपिक्स तुम्ही लिहून काढा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना त्यावर फोकस करावं लागेल. आलं लक्षात? तर पीवायक्यू झालं, 5 इयर्स झालं, मायक्रो टॉपिक झालं. त्याच्यानंतर ना तुम्हाला पीवायक्यू वर जे टॉपिक्स आहेत त्याच्या शॉर्ट नोट्स काढायचेत. शॉर्ट नोट्स आणि फॉर्म्युला. आता शॉर्ट नोट्स मध्ये फक्त 1-2 लाईन महत्वाचे कीवर्ड्स असले पाहिजे. असं होता कामा नाही की शॉर्ट नोट्सच्या खाली तुम्ही डायरेक्ट पुस्तक वहीच्या वही लिहिताय, तसं काही मॅटर करू नका. ठीक आहे ना. तर हे तुम्हाला रिव्हिजनला कामात येईल. दुसरी गोष्ट अशी आहे की हे झालं पीवायक्यू. त्याच्यानंतर आहे बेटा पेपर. पेपर देणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण पेपरनी आपण टाइम मॅनेजमेंट शिकणार आहोत, स्ट्रेस मॅनेजमेंट शिकणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला किती येतं आणि किती नाही येत याचं अवलोकन पण, आपल्याला याचं परीक्षण पण करता येईल आणि त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी राहणार आहे. ठीक आहे. पेपरला कसे मार्क पडतात, कसं मी इम्प्रूव्ह करू शकतो है ना, आणि पेपरमध्ये ज्या केलेल्या चुका आहे ना त्या आयुष्यभर लक्षात राहतात. कळतं का? कारण पेपरमध्ये जेव्हा चुका करतो ना तेव्हा ते डोकं लक्षात ठेवतो. असंच आपण वाचता आपल्याला वाटतं तसं नाही. एक्झॅक्टली जेव्हा चुका, जसं तुला जर मी वर्गामध्ये तू बसलाय, वर्गामध्ये तुला उभं राहून प्रश्न विचारला आणि तुला जर नाही आला ना तर तुला नक्की लक्षात राहील त्याचं उत्तर. त्याचा अर्थच हा आहे की जोपर्यंत आपल्याला चॅलेंज केल्या जात नाही ना तोपर्यंत आपण ऐकत नसतो कोणाचं. ठीक आहे. तर हे झालं पीवायक्यू, दुसरं झालं पेपर, आणि तिसरी गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे सिरियसनेस. सिरियसनेस जर तुम्हाला आला नाही तर तुम्ही स्वतःच्या भविष्याबरोबर काय करता याची कल्पना सुद्धा तुम्हाला लागणार नाही. तुमच्याकडे आता किती ताकद आहे ना हे तुम्हाला माहिती नाही, कारण हा जे 5 महिने आहेत ना, 4-5 महिने जे सीईटीला राहिले ना, ती ताकद म्हणतो मी ताकद. कारण हा वेळ आहे ना हा अत्यंत शक्तिशाली आहे, कारण हा तुमच्या घरची, तुमच्या खानदानीची परिस्थिती डायरेक्ट बदलू शकतो जर तुम्ही चांगलं घेतलं. तुमचं इन्कम, तुमचं उत्पन्न, इज्जत, घराची इज्जत, सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी बदलू शकता या वेळेमध्ये. पण प्रश्न असा आहे की तुम्ही करताय की नाही, है ना. तुम्ही तुमच्या घराचा छत्रपती शिवाजी महाराज व्हायला तयार आहात की नाही आहात यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करणार. तर या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जे विद्यार्थी जेई कडे फोकस करतायत, अभिनंदन तुमचं. जेई दिलीच पाहिजे. प्रत्येक मराठी मुलांनी मुलीने जेई दिली पाहिजे, काही माझं त्याच्यात दुमत नाही. पण जेई देताना पण सीईटीला कॉम्प्रोमाइज करू नका, नाहीतर जेई तर कधी होतच नाही आपलं. आणि सीईटीला सुद्धा जे हातातले कॉलेजेस आहे, सीओईपी असेल, व्हीजीटीआय असेल, सरदार पटेल असेल, ते कॉलेज पण राहून जातात आपले. आणि मग कुठेतरी 2 लाख 3 लाख फी भरून प्रायव्हेटमध्ये करावं लागतं. आणि प्रायव्हेटला ना टीचर्स चांगले आहेत ना त्यांच्या प्लेसमेंट चांगले आहेत, कॉलेज तर कसं बसं करतात. मग तर तसं होता कामा नाही. ठीक आहे. अजून तुम्हाला फिजिक्समध्ये किंवा स्ट्रॅटेजीमध्ये किंवा काहीही असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की सर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सर ह्यावर व्हिडिओ बनवा. आपण निश्चितपणे हे चॅनल जे आहे स्वयं फिजिक्स ते नीट आणि MHT CETच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे ना. आपल्या महाराष्ट्राच्या लेकरांसाठी हे चॅनल बनवलेलं आहे. तर तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या.
तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय, तुमचं गाव, तुमचा जिल्हा जे काही असेल ते टाका, आहे ना, तुमचं नाव, तुमचा जिल्हा टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही सीईटीची जर तयारी करत असाल तर सीईटी एक्झामचं नाव आणि तिथे क्वेरी टाका तुमची की सर मला हे पाहिजे, सर या टॉपिकवर व्हिडिओ बनवा. माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करेल. ठीक आहे, अभ्यास करत राहा. PYQ सिरीज आपल्या चॅनलवर चालू आहे. मी PYQ कव्हर करणार आहे हळूहळू. आता बोर्डाची पण परीक्षा आहे विद्यार्थ्यांची, तर त्यानुसार आपण बघू कसं मॅनेज होतंय ते, पण मी करणार आहे ते. ठीक आहे, ऑल द बेस्ट.